वसुधीश कपिल सिद्ध मल्लिकार्जुना निम्म ಹೆಸರಿಟ್ಟ गुरु ನಮ್ಮ बसवಣ್ಣಯ್ಯ. सांगायचा उद्देश म्हणजे मी पूर्वाश्रमीचा धनगर समाजाचा आहे आणि बालपणीचे माझे मित्र मल्लिकार्जुन मुरगेसर आणि आमचे हे अक्क महादेवी स्वरूप आमचे ज्या ताई आहेत अनिता ताई यांना मी शतशः धन्यवाद देतो, कारण यांच्यामुळे माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडलेला आहे. मी एक फेल प्रोजेक्ट आहे मुरगेसर. मी एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर या पोस्टसाठी होतो. मी हे सगळं घालून घेतलं माझ्या हाताने, माझ्या कर्मधर्म संयोगाने. त्यातून मला असं माझ्या परिस्थिती माझ्याकडे निर्माण झाली, माझ्या घरामधली स्थिती, माझी आर्थिक परिस्थिती, मी एकदम रसातळाला गेलो. त्यानंतर मी मुलगे सर मला नेहमी म्हणायचे, कालिदास तू इष्टलिंग दीक्षा घे. मित्र तर हक्काचं व्यासपीठ आहे, पण मित्रांचे जे मिसेस आहेत अनिता ताई, त्यांना मी माझ्या जीवनाचे क्षण लास्ट क्षणापर्यंत मी त्यांना विसरणार नाही. ते म्हणले, भाऊजी तुम्ही एकदा इष्टलिंग दीक्षा घेऊन बघा. मल्लिकार्जुन मुलगे सरांच्या घराच्या ज्या वेळेस वास्तुशांती होती त्यावेळेस काडादी ताईंनी मला इष्टलिंग दीक्षा दिली. सोलापूरच्या ताई काडादी ताईंच्या इष्टलिंग दीक्षा घेतली. इष्टलिंग दीक्षा घेतल्यानंतर माझ्यामध्ये आमूलाग्र बदल घडला शरण बंधूंनो. मी जसं कळಬೇಡ ಕೊಲಬೇಡ ಹುಸಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ ಅನ್ಯರಿಗೆ ಅಸಹ್ಯ ಪಡಬೇಡ ತನ್ನ ಬನ್ನಿಸಬೇಡ ಇದರು ಹಳಿಯಲು ಬೇಡ ಇದೇ ಅಂತರಂಗ शुद्धी इदे बहिरंग शुद्धी इदे ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देवर शरणರಿಗೆ ನೆನೆಯುವ पुरी. म्हणून मी खोटं बोलणार नाही तुमच्या समोर. आता जे काय बोलतोय मी सत्य सांगतोय सगळ्यांना. माझं वजन जवळपास 110 किलो होतं इष्टलिंग दीक्षा घ्यायच्या अगोदर. मला थायरॉइड, हायपर टेन्शन आणि शुगर हे 3 आजारी होते. मी झोपेच्या गोळी रात्री घेतल्याशिवाय झोप येत नव्हतं मुलगे सर मला. सकाळी 4 गोळ्या होत्या, संध्याकाळी 3 गोळ्या होत्या. माझं ट्रीटमेंट आपलं रुबी हॉलचे जे जगदीश हिरेमठ सर आहेत त्यांच्याकडे माझं ट्रीटमेंट चालू होतं. मग येवाना माझ्या मित्रांना पण माहित नाही ही गोष्ट. मी हे सगळं करत असताना ज्या वेळेस अनुभव मंडप जॉईन व्हायचो, आता आम्ही अनुभव मंडप चालू केलेला आहे. करूनही 4 वर्ष झालं. इष्टलिंग दीक्षा त्यांच्याकडनं घेतल्यानंतर मी जेव्हा इष्टलिंग योग साधना सुरू केली, आता अजून सुरुवात आहे. आता मी त्यातून अजून अंतरंगामध्ये केलेलं नाहीये, सुरुवात आहे. इष्टलिंग अनुभव आणि जे वचन साहित्य शरण बंधूंनो, तुम्हाला एक माझी कळकळीची विनंती आहे, आपण आपल्या मुलांना रोज एक तरी वचन त्यांना पाठ करायला सांगा. एक वचन आयुष्याचं कल्याण करणारे वचन आहेत, आयुष्याचे कल्याण करणारे. तेव्हा आता मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही. मला 72 किलो माझं वजन आहे. मी लास्ट मंथ मध्ये जगदीश हिरेमठ सरांना भेटलो. ते म्हणले, तू काय करतोस, तुझं कसं काय सगळ्या गोळ्या कमी झाल्या. जगदीश हिरेमठ सर जे रुबी हॉलला आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहेत, फेमस आहेत. त्यांना मी सांगितलं, सर मी इष्टलिंग साधना करतो. ते म्हणले, आता तुला पुढच्या वेळेला माझ्याकडे यायची काहीच गरज नाही. मला बीपीची पण सध्या माझी गोळी बंद आहे शरण. आणि माझे माते स्वरूप माझे अनिता ताई आणि मुलगे सर यांना माझा शरणशांती करतो आणि सर्वांना भक्तीपूर्वक शरणशांती. सरांनी संयोजकांनी वेळ दिला, धन्यवाद. सर्वांना भक्तीपूर्वक शरणशांती. जय गुरु बसवा.